वरवर दिसायला हा जरी मोबाईल गेम वाटत असला तरी या मोबाईल ॲप्लिकेशननं शेकडो तरुणांना देशोधडीला लावलाय. कारण हे आहे जुगाराचं हायटेक रूप, रॉलेट जुगार. झटपट श्रीमंत होण्यासाठी नाशकातली तरुणाई या रॉलेटच्या चक्रामध्ये गुरफटत चालली आहे. या रॉलेट जुगाराचा नाद एखाद्याचं आयुष्य कसं उद्ध्वस्त करतो हे जुगार खेळणाऱ्यांच्या तोंडूनच ऐका. आणि मुलांचं कसं असतं की जर 200 रुपये त्याच्या बदलीत आपल्याला 1000 रुपये होत आहे, न काही कमवता, फक्त आपल्याला कॅल्क्युलेशन करून किंवा अनेक काही आयडिया लावून जर आपल्या नशिबाने ते अंक लागतायत आणि ते येत आहे स्क्रीनवर, आपल्याला पैसे मिळत आहे, तरी मुलं खूप त्याच्यामुळे पण अट्रॅक्ट होतात त्याच्याकडे. सुरुवातीला रॉलेट जुगार कम्प्युटर सेंटर्सवर खेळला जायचा. मात्र नाशिक पोलिसांनी अशा सेंटर्सवर धाडी टाकून 4 भिंतीआड दडलेले जुगाराचे हे अड्डे उद्ध्वस्त केले. काही स्थानिक राजकारण्यांनी देखील रॉलेट जुगार सेंटर खोलून स्वतःची तिजोरी भरल्याचं उघड झालंय. आतापर्यंत 4 ते 5 कारवाया झालेल्या आहेत आणि यामध्ये जवळपास 60 ते 70 आरोपी ताब्यात घेतलेले आहेत. यापैकी जवळपास 50%हून अधिक जे आहेत हे युवकांची संख्या आहे त्यामध्ये. आणि विशेष करून महाविद्यालय युवकांचा याच्यामध्ये भरणा आहे. याच्यामध्ये अगदी ग्रॅज्युएशन किंवा काही अशी अतिशय प्रख्यात असे शिक्षण घेणारे देखील विद्यार्थी यामध्ये सामील आहेत. रॉलेट जुगारामागे मोठं रॅकेट कार्यरत असल्याची माहिती मिळते. पोलिसांच्या कारवाईपासून वाचण्यासाठी रॉलेट जुगार कम्प्युटर स्क्रीनवरून मोबाईल स्क्रीनवर अवतरलाय. हे ऍक्च्युली वरतून कुठून तरी एका ठिकाणाहून चालत असेल. ते मुलं खेळता खेळता त्यांना असं कळतं की हरलं तर आपल्याला 50% आणि जिंकले तर 4%. म्हणजे हरू कोणी जिंकू आपल्याला नफाच आहे. सेंटर चालकांना नफाच असतो. हो. तर त्यामुळे शक्यतो कोणीतरी म्हणजे सगळेच जवळपास असा विचार करतात की आपण जर हा बिझनेस चालू केला तर आपल्याला जर पैसे मिळणार आहे. आपण जुगार खेळतो, मग जुगार बंद होईल, दुसरे खेळतील आपल्याकडे, तिथून पैसा मिळेल आपल्याला. जे पब्लिक प्लेसवर कम्प्युटर्सवर किंवा स्क्रीनवर ज्या ठिकाणी रॉलेट खेळले जातं त्याच्यावर जुगार अधिनियमाच्या अंतर्गत कारवाई करण्यात येते. परंतु प्रत्येकजण पर्सनली मोबाईलवर जर खेळत असेल तर त्याविषयी समग्र विचार करून नाशिक शहर आणि इतर शहरांतल्या माहिती घेऊन त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. 200 चे 1000 करण्यासाठी तरुण मंडळी रॉलेटचं चक्र फिरवतात. मग श्रीमंत होण्यासाठी वापरला जाणारा हा शॉर्टकट लाख मोलाचं आयुष्य उद्ध्वस्त करतो. फक्त रॉलेटच नाही तर 3 पत्ती, सोरठ, छन्नामन्ना असे अनेक ऑनलाईन जुगार तरुणाईला रस्त्यावर आणतायत. तो आता हा जुगार थेट तुमच्या घरापर्यंत येऊन पोहोचलाय, जो तुमच्याही नकळत तुमच्या घरातल्या व्यक्तींना या मोहामध्ये, या विळख्यात अडकवून घेतोय. त्याच्यामुळे निश्चितच सगळ्यांनी सावधान होण्याची गरज आहे. कारण या जुगारात रातोरात माणसं श्रीमंत होत आहेत. त्यापेक्षाही अधिक उदाहरणं आहेत ती रातोरात रस्त्यावर येणाऱ्यांची. त्याच्यामुळे नाशिककरांनी आता अधिक खबरदारी घेण्याची गरज आहे. आणि विशेष म्हणजे आता घरात चालणारा हा जुगार पोलिसांच्या सुद्धा नियंत्रणाबाहेर जातोय. कॅमेरामन किरण कटारेसह सागर वैद्य, एबीपी माझा, नाशिक.